आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। लायन्स क्लब नागोठणे व शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मरहूम फरमान शेठ दफेदार यांच्या स्मरणार्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन। नागोठणे रोशन पदकी, लायन्स क्लब ऑफ नागोठणे व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्तबगार, आपल्या चांगल्या कामाची उत्कृष्ट छाप सोडून जाणारे माजी ग्रामपंचायत सरपंच मरहूम फरमान शेठ दफेदार यांच्या स्मरणार्थ नागोठण्यातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सद्दाम दफेदार, रमीज दफेदार, फजल दफेदार यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बालोद्यान कचेरी शाळेसमोर नागोठणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती MJF लायन विवेक सुभेकर यांनी दिली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मरहूम फरमान शेठ दफेदार यांचे सुपुत्र सद्दाम दफेदार, रमीज दफेदार, फजल दफेदार, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे, माजी सरपंच लियाकत शेठ कडवेकर, आशफाक पानसरे, शिराजभाई पानसरे, आसिफभाई मुल्ला, शब्बीर पानसरे, सलीम कुरेशी, इम्तियाज दफेदार तसेच लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विशाल शिंदे, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, विलास चौलकर, यशवंत चित्रे, MJF लायन विवेक सुभेकर, MJF लायन सुधाकर जवके, दीपक गायकवाड, लायन संतोष शहासने, विजय शहासने, दौलतराव मोदी, विनोद सावंत, विजय शहासने, सुनील कुथे, दीपक लोणारी, सुजाता जवके उपस्थित होते। यावेळी 52 इतके रुग्ण तपासण्यात आले, त्यातून 17 इतके रुग्ण आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले। यावेळी शंकराय हॉस्पिटल यांच्याकडून डॉक्टर सलोनी सुभेकर यांच्यासह टीम लीडर ज्योती पाटील व नेहा कदम यांच्या टीमने रुग्ण तपासणी केली। यावेळी MJF लायन विवेक सुभेकर, यशवंत चित्रे, प्रकाश जैन, लायन्स क्लब नागोठण्याचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल शिंदे, लियाकत कडवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक सुभेकर यांनी केले। यावेळी फरमान शेठ दफेदार यांचे सुपुत्र यांना लायन्स क्लबचे सदस्य म्हणून घोषित करण्यात आले। यावेळी त्यांच्याकडून लायन्स क्लब ऑफ नागोठणे यांना 21,000 रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली। तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लियाकत शेठ कडवेकर यांनी लायन्स क्लब नागोठणे यांना 25 खुर्च्या देणगी स्वरूपात देण्याचे जाहीर केले। यावेळी विवेक सुभेकर यांनी आपल्या भाषणात शंकराय हॉस्पिटल यांचे विशेष आभार मानले। त्याचप्रमाणे आजपर्यंत हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या देणगीदारांनी मदत केली त्या सर्व देणगीदारांचे लायन्स क्लबतर्फे आभार व्यक्त केले। त्याचप्रमाणे यशवंत चित्रे यांनी आपल्या भाषणात उपस्थित रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी कोणती खबरदारी घ्यावी व शस्त्रक्रियेनंतर कोणती खबरदारी घ्यावी याबाबत विशेष मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे MJF लायन सुधाकर जवके व रमीज दफेदार यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांना देखील उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या। काळजी घेतात, त्याहीपेक्षा चांगली काळजी त्या हॉस्पिटलमधल्या तिथल्या तुमच्या परिचारिका असतात, सेविका असतात, मावशी असतात, त्या घेतात। त्यामुळे कुठलीही मनात भीती बाळगू नका आणि तुम्हाला तिथून सोडल्यावरती इथे परत जिथे घेतलं ती त्यामध्ये गाडी सोडते, त्यामुळे त्याची मला चिंता ठेवू नका। मी आता या मान्यवरांच्याबद्दल बोलायला नाही उभं राहिलो, मी दुसरा विशेष काहीतरी बोलणार आहे आमच्या लायन्स क्लबच्या। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।